तर ही मॅच आणि पुढील मॅच जुन्या चेंडूंनी खेळली जाईल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायचे. जुन्या चेंडूंनी ही आणि पुढील मॅच खेळली जाईल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. 2 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर याच दरम्यान सन्माननीय अविनाशजी कारण साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया क्रीडा स्पर्धेमध्ये सरचे स्वागत. सामना 2 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्ले नसेल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. तिसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओपनिंग पेअर गणेश आणि त्याच्या सोबतीला राहुल हे पाहायला मिळतील. तर बॉलिंग मार्क वरती किरण आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. डीप मध्ये ऑन साइडला 3 खेळाडू पाहायला मिळतील. पहिला म्हणजे मिड विकेटला, त्यानंतर काऊ कॉर्नर मध्ये आणि लॉंग ऑनला, तर ऑफ साइडला 2 खेळाडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये, डीप मध्ये आणि लॉंग ऑफ मध्ये. पहिला चेंडू पहिलाच भरधाव वेगाने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. गतीने केले बीट. चेंडू टप्पा पडल्यावरती वळण घेतो, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि येतोय हा डॉट बॉल. किरणने प्रभावित केले आजच्या पूर्ण दिवसामध्ये. चांगली कामगिरी किरणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू मात्र वेगाने बीट केले. डॉट बॉलची समाप्ती. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर गणेश देखील खूप सुरेख बॅटिंग सकाळपासून करतोय आणि इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. गणेशचा तडाखा चेंडू सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत 4 धावेसाठी गणेशच्या बॅटमधून आलाय. कडक कडकडाट असा चौकार. पहिला चेंडू डॉट आला. मात्र त्यानंतर सी फॉर क्रिकेटमध्ये सी फॉर कंट्रोल दाखवला आणि सी फॉर कमबॅक देखील करण्यात आलेला आहे गणेशच्या माध्यमातून. मात्र किरण कमबॅक करेल का हे पाहणं महत्वाचं आहे. हल्ले प्रति हल्ले चढवले जात आहेत क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय 4 धावा पाहायला मिळतील. 2 षटकांची मॅच आहे. बॅटची कडा लागतीये आणि त्यानंतर मी म्हटलं होतं सी फॉर क्रिकेटमध्ये सी फॉर कमबॅक केलेला आहे, सी फॉर कंट्रोल दाखवलं आहे आणि त्यानंतर विकेटचं पतन होतं. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होती आहे. फलंदाज गणेशची केस संपुष्टात. गणेश बॅक टू दी पवेलियन.
मिस्टॅम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन दी बॉल. फिल्डर येतात. एफर्ट चांगला पाहायला मिळतोय. मात्र तोपर्यंत कॅचचा हाफ चान्स होता, त्याला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. इथे 2 धावा कंप्लीट होतात. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. विकास येतात, त्यांच्या माध्यमातून कामगिरी झकास होईल का, येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. आतापर्यंत पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, विकेट आणि 2 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक, असं मात्र आपण पाहू शकतो. गोलंदाज तयार होते. चांगली गोलंदाजी किरणच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक होता. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतो. एकदा झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ॲक्युरेट थ्रो आणि त्यानंतर फलंदाज होतोय बाद. 7व्या कडा लागतोय. दुसरा झटका. बॅटिंग करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला फलंदाज नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळत होता राहुल, आणि त्याला परतायला लागतो माघारी. लागतो दुसरा झटका 7 आकड्यावरती. सात धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू. न्यू बॅटर रोहन पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती येतात. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला रोहन पाहायला मिळतील. मात्र इथे क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतात. आय थिंक अजय होते, त्यांच्या माध्यमातून थोडशा प्रमाणामध्ये जजमेंट खराब, आणि इथे 2 धावा कंप्लीट. अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकाची समाप्ती 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर दुसरी कुठला गोलंदाज घेऊन येईल हे पाहणं महत्वाचं असेल. 2 षटकांमध्ये 20 पेक्षा कमी धावा जर बनल्या तर मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये कवाड संघ मात्र फ्रंट फुट वरती येऊ शकतो. मात्र 20 पेक्षा जास्त धावा झाल्या तर मात्र मॅच मध्ये चुरस निर्माण होईल, कारण अर्जुली संघाकडे देखील कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे. तर मनोज यांना विनंती असेल आपण आपले शुभास सन्माननीय अविनाशी काळन साहेबांचा इथे यथोचित शुभ सन्मान करायचा. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून हा शुभ सन्मान जो मात्र करण्यात येणार आहे. मायेची आपुलकीची उबदार दमदार शाल, त्यासोबतच प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण गोड मुमेंट देऊन आपण शुभ सन्मान करतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि फलंदाज होतोय बाद. प्ले डाऊन होतोय, विकेटचं पतन लागतोय. हा तिसरा धक्का धाव आकड्यावरती. तीन गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा विकासला परतायला लागते माघारी, ज्याने 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा बनवल्या होत्या. त्याची जागा भरण्यासाठी आकाश पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकावरती येतो. आतापर्यंत जर विचार केला तर थोडासा बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतो. बॅटिंग करणारा इथे वाईट बॉल येईल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल. मात्र 11 आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा आफ्रिकावरती पाहायला मिळतात.
ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये शेवटची अंतिम निर्माणीची आणि यामधील 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमध्ये 2 धावा पाहायला मिळतात, एक बॅट कट आणि एक एक्स्ट्राच्या स्वरूपात, तर एक विकेट देखील पाहायला मिळाली होती आणि इथे डॉट बॉल होते. तिसरा चेंडू देखील एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. 15+ धावसंख्या जाणे गरजेची आहे. दुसऱ्या बाजूला विचार केला तर अर्जुनी संघाकडे देखील गोलंदाजी चांगली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 15+ धावसंख्या झाली तर 12 चेंडूंमध्ये ते डिफेंड करू शकतात, कारण पहिल्या मॅचेस मध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. इथे वाईट बॉल पाहायला मिळतो. वाईट बॉल जो मात्र आपण पाहू शकतो. पंचांचा निर्णय जो मात्र अंतिम असेल या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्लोवर वन त्याला पिक केलाय, गॅप मधून बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, पिक केलाय स्ट्रोक आणि बॉल सीमारेषा पलीकडे लॉंग ऑफला क्लिअर करत चेंडू सीमा पार. 4 धाव्यांसाठी येतो चौकार. 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. तीन गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा. धीरेचे षटक ज्यामध्ये आतापर्यंत 7 धावा पाहायला मिळतात. एक गडी बाद केलाय, 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आहेत. एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट जो मात्र पाहायला मिळाला होता. यॉर्करलेनचा चेंडू मात्र थोडेसे शफल झाले लेग साइडला आणि त्यानंतर बॉटम हँडचा चांगला वापर, त्यावरती स्ट्रोक अफलातून पाहायला मिळाला. क्विक वनचा वापर करण्यात आलाय. क्विक वनचा वापर झाला होता आणि तिथं मात्र एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, हुलकवणी देण्याचं काम केलं जाते, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. धीरज बॉलिंग मार्क वरती आहेत. गोलंदाज तयार होते बॉलिंग मार्क वरती. इथे फलंदाज बाद होतो. अशा प्रकारे 2 षटकांचा बाजविकेट समाप्त होतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा 18 धाव्यांचे टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलेलं आहे.
17 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावेचं टार्गेट सेट करण्यात आलंय. धीरज आणि त्याच्या सोबतीला किरण पाहायला मिळेल. ओपनिंग सलामीची जोडी, आघाडीची जोडी. तर बॉलिंग मार्क वरती अमन पाहायला मिळतील. अमन आपण पाहू शकतो जे मात्र बॉलिंग मार्क वरती येतात. बॉलिंग मार्क वरती अमन पाहायला मिळेल. अमनच्या माध्यमातून कशी कामगिरी होते हे देखील पाहणं महत्वाचं असेल. गोलंदाज तयार होते बॉलिंग मार्क वरती पहिलं षटक घेऊन. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त होतीये. फलंदाज होते बाद. विकेटचं पतन. समीकरण 11 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. नवीन फलंदाज ऋतिक पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरती पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळाला. यावेळेस स्ट्रोक फसलाय. पुन्हा एकदा डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. कॅच सुटलेली पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस. मात्र इथे कलेक्शन मध्ये देखील खराबी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो मात्र 2 धाब्यांवरती समाधान मानावं लागतंय. कॅचेस विन द मॅचेस. राहुलच्या माध्यमातून कॅच सोडण्यात आलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळून जाईल त्याचा फायदा उचलला जाईल की नाही. कारण ऋतिक आपण पाहतोय एक अप्रतिम असा खेळाडू आहे. त्याची कॅच इथे सुटली आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो. स्लो बाउन्सर चा वापर करण्यात दोन धावा एका गड्याच्या मोबदल्यात. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. यावेळेस कॅच होतीये कंप्लीट. फलंदाज होतो बाद. विकेटचं पतन. इथे फिल्डिंग चांगली होतीये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. अशा प्रकारे ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होतीये. 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा. येणारे 6 चेंडू विजयासाठी 15 धाव्यांची गरज. एक बॉल आहे अजून.
फुलटॉस चेंडू फटका फसला होता. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आले होते मात्र त्याच्या आवाक्याच्या दूर चेंडू सीमा पार. चौकार येतो. पहिल्या षटकाची समाप्ती 7 धावा. विजयासाठी अजूनही 6 चेंडू 11 धावांची गरज. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज हे समीकरण पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती 7 धावा. येणारे 6 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. टिपिकल अजयच्या बॅट मधून येतो. अजय ब्रँडेड षटकार. याच प्रकारचे 3 षटकार अजयने आजच्या दिवसामध्ये मारलेत. रोहन आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग मार्क वरती आणि आता समीकरण येऊन ठेपलंय. 5 चेंडू 5 धावांची गरज. चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती षटकार लागला होता. त्यानंतर आलेला हा डॉट बॉल सातत्याने जर पाहायला गेला तर फाईन लेग असेल, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, या रिजनला टार्गेट केलं जातं. इथे बॅटची कडा लागते. क्षेत्ररक्षक येतात. एकदा झाली कंप्लीट आणि इथे स्वतःवरती विश्वास दाखवला जात आहे. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. 3 चेंडू आणि 4 असं समीकरण पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील किरण असतील. दुसऱ्या बाजूला अजय आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्टॅम्प स्ट्रोक एकदा झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. समीकरण येऊन टेपला येणारे 2 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज. अर्जुन विपक्ष कवाड अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 2 चेंडूंमध्ये 2 धावे बनतील की नाही हे पाहणं महत्वाचं असेल. बॉलिंग मार्क वरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो. रोहन असेल. इथे देखील स्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळाला. एकदा झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फंबल होतात आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. सामना झाला फिनिश आणि सामना कवाड संघाने जिंकला. वेल प्लेड टीम कवाड. हार्ड लक टफ लक इथे आपण अर्जुनी संघाला देणार आहोत.